जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण एक अतिशय सोपा आणि अतिशय सुंदर श्लोक बघणार आहोत. हा 109 क्रमांकाचा श्लोक आहे. समर्थ यामध्ये आपल्याला सांगतायत, जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुखे संवाद सुखे करावा, जगी तोचितो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. समर्थ इथं आपल्याला सांगतायत, वाद विवाद हा सोडून द्यायचा आहे. हा श्लोक जो आहे हा आपण दोन्ही पातळींवर बघू शकतो. एक आपलं मटेरियल प्लेन, रोजचं आयुष्य, सांसारिक, आणि एक पारमार्थिक. समर्थ इथं आपल्याला सांगतायत की आपल्याला वाद विवाद म्हणजे वितंडवाद हा सोडायचा आहे. मागच्या श्लोकामध्ये एक इंग्लिश गाण्याचे लिरिक्स मी तुमच्यावर शेअर केले होते. लहानपणी मी ते गायचो. त्यामध्ये 2 वाक्य असे होते, हाऊ कॅन समवन विन इफ विनिंग मीन्स दॅट समवन लुजेस. जिंकण्याला आपण विजय म्हणूच कसा शकतो जर तुमच्या जिंकण्यासाठी कोणाला तरी हारावं लागतं. पण आपण जर बघितलं तर आजच्या रोजच्या आयुष्यामध्ये हा वितंडवादच 10 दिशा पसरलेला आहे. 2 कोंबड्यांमध्ये जसं भांडण लावून दिलं जातं आजूबाजूच्या 20 लोकांच्या मनोरंजनासाठी, तसं रोज रात्री 9 वाजता टीव्ही वरती डिबेट होतात. हे केवळ मनोरंजनासाठी असतात. 2 पूर्णपणे विरुद्ध असलेले आयडिओलॉजीज, असे राजकीय पक्ष आपले वक्ते तिकडं सोडतात आणि ते जे न्यूज अँकर असतात ते या दोघांमध्ये भांडणं लावतात. कधीतरी तुम्ही ऐकलंय का की एखादा वक्ता असं बोलता बोलता, म्हणजे यांचं जे काय डिबेट असतं सो कॉल्ड, यामध्ये कधीतरी तुम्ही बघितले का की एखादा वक्ता चुकून असं म्हणून गेलाय की अरे तुम्ही आत्ता जे समजवतायत त्यामध्ये खरंच तथ्य आहे. केवळ तथ्य नाही, आम्ही आत्तापर्यंत जे करत होतो त्यामध्ये बहुतेक कुठेतरी चुकलोय. आम्ही चुकलोय, तुम्ही बरोबर आहात. हे कधीतरी ऐकलंय का? नाही. कारण का हे न्यूज चॅनल जे आहेत, हे जे रात्री प्राईम टाईम डिबेट जे आहेत, यांचं डिझाईनच यासाठी असतं. म्हणजे खरं तर एक जर वक्ता चुकून म्हणला की आम्ही चुकलो तुम्ही बरोबर, ते न्यूज अँकरलाच कळणार नाही की आता पुढे करायचं काय. कारण का हे आलेत भांडणं लावण्यासाठी. पण सर्वात जास्त गंमत मला त्या लोकांची वाटते, त्या लाखो लोकांची वाटते जे रोज रात्रीचं जेवणाचं ताट या डिबेट समोर बसून खात असतात. शेवटी काय, जसं जेवण तसं पोषण. त्यामुळे आपण प्रत्येक घास घेताना यांची भांडणं ऐकत असतो तर ती वृत्ती ही त्या जेवणाबरोबर आपल्यात उतरत असते. आणि मग कसं आपल्याला तो परमेश्वर देखील या वासनेपासून आपल्याला वाचवू शकतो. सारखं सारखं तेच डिबेट, तेच दुसऱ्याला खाली दाखवणं आणि स्वतःचा मुद्दा बरोबर ठरवणं, हेच जर आपण ऐकत असू दिवसातनं 4 तास न्यूजवर किंवा युट्यूबवर, आपण बरोबर ते चुकीचे, आपण चांगले ते वाईट, हेच जर आपण ऐकत असू तर अर्थात दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर समोरच्यावर संवाद गाठण्याऐवजी आपण त्याला चुकीचं ठरवणार आहोत. कारण का आपल्या अहंभावाला पेटवलं गेलंय. आणि समर्थ म्हणतायत याचा त्याग केला हवा, हे सोडून दिलं हवं. जनी वाद विवाद सोडून द्यावा. आणि काय करायचंय,
जनी सुखे संवाद सुखे करावा. मी लहानपणी म्हणजे आता या चित्रपटाला कमीत कमी 13-14 वर्ष आली असतील. मुंबई मेरी जान म्हणून एक चित्रपट बघितला होता. यामध्ये परेश रावल यांनी एका हवालदाराचं काम केलं होतं. आणि हा हवालदार असा असतो की तो कायम तत्वाच्या गोष्टी करत असतो आणि अगदी सौम्यपणे. तर एकदा नाईट पेट्रोलिंगवर असते ही व्हॅन असते. परेश रावल असतो, अजून 1-2 पोलीसवाले असतात आणि के मेनन अशा कट्टरवादीला ते उचलतात. आता के मेननला सगळ्यांना असं, म्हणजे तुम्ही जर तो पिक्चर पाहिला तर तुम्हाला असं वाटेल की काय आता लॉकअप मध्ये नेणार आणि मारत राहणार. पण हा परेश रावल तिकडं बसून एक गोष्ट सांगतो. तो शेजारच्या पोलीसवाल्याला विचारतो. तो त्याला विचारतो की तू मला सांग, तू काय करशील आता? तू रात्री ड्युटीवर आहेस, तू पेट्रोलिंग करतो आणि समोरचा एक माणूस एक अतिशय चुकीचं काम करतोय. तू तिकडे गेलास आणि तू त्याला थांबायला बघितलं, पण त्यांनी वळून हे पण विचार नाही केला की हा पोलीसवाला आहे, तुझ्याकडे फक्त बघितलं आणि धक्का मारला आणि तू खाली पडला, काय करशील? शेजारचा पोलीसवाला बघतो आणि म्हणतो की रात्रभर त्याला लॉकअपमध्ये मारत राहील. परेश रावल म्हणतो की अरे हे तर नेहमीच झालं, अख्खा जन्म हेच केलंय, नवीन आता काय करू शकतो आपण? तर कोणालाच काही कळत नाही. आणि तेव्हा परेश रावल म्हणतो की त्यांनी तुला धक्का दिला आणि तू जर त्याला धक्का नाही दिला तर काय होईल? या क्षणाला के मेनन पहिल्यांदा वर बघतो. मग तोपर्यंत तो असा निर्ढावलेला, स्टोन आईज, आणि आता पहिल्यांदा त्याची नजर वर जाते आणि तो पण विचार करायला लागतो की काय झालं असतं जर मला ज्यांनी धक्का दिलाय त्याला मी धक्का परत नाही दिला. आपण रस्त्यावर जात असतो, बरेच वेळा कोणीतरी ट्रॅफिकमध्ये आपल्याला कट मारून जातं, बरेच वेळा कोणाची गाडी घसते, आपल्या आरशाला लागतं, मग हा उतरतो, तो उतरतो, याच्या बाजूने एक उभा राहतो, याच्या बाजूने अजून 2 येतात, त्याच्या बाजूने 4 येतात आणि ही धक्काबुक्की आयुष्यभर चालते. पण खरंच विचार केला हवा की काय होईल जर आपण धक्का नाही दिला? काय होईल जर हे जे न्यूज डिबेटवर येतात यांनी खरंच आपलं तोंड बंद ठेवलं आणि कान उघडले तर? कदाचित त्यांचं बघून ते लाखो लोक जे त्यांना बघतात जेवताना ते पण शिकतील की दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना बोलू दे, आपण ऐकू आणि समजून घेऊ. जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुखे संवाद सुखे करावा. जगी तोच तो, फक्त तोच शोक संताप हारी. कोण? ज्याला कळलंय की खरं काय. तुम्ही मला सांगा, आपण या एका उदाहरणाबद्दल आधी बोललो होतो. एक लहान मुलगा, त्याला काय आवडतं तर चॉकलेट. एका हातात चॉकलेट धरायचं, दुसऱ्या हातात एक 500 रुपयाच्या नोटांचं बंडल. तो लहान मुलगा काय घेईल? चॉकलेटच घेईल, कारण का त्याला माहितीच नाहीये की या नोटांनी आपण काय करू शकतो, किती चॉकलेट घेऊ शकतो. त्याला खरं काय ते माहित नाही. पण ते खरं फक्त त्या पातळीचं. ज्याला हे माहितीये की या जगात शाश्वत सत्य काय आहे, त्याला हे कळतं की बाकी सगळं मिथ्य आहे. आणि ज्याला खरंच म्हणजे खरोखर ज्याला जाणीव झालेली आहे, तुम्ही मला सांगा त्याला किती किंमत असेल अशा वितंडवादाची. आपल्याला बरेच वेळा वैराग्य येतं, बरेच वेळा आपल्याला ती जाणीव येऊन जाते, असते थोड्या वेळ आपल्याबरोबर असते, तेव्हा आपल्याला एक मोठं वैराग्य येतं, तेव्हा आपण कोणाशी वाद नाही घालत, वी बिकम व्हेरी ऑब्जेक्टिव्ह. पण कधीतरी परत येऊन तो अहंभाव आपल्याला चावतो, त्याचा नशा चढतो आणि ते वैराग्य कुठेतरी हरवून जातं.
पण तुम्ही मला सांगा, ज्याला खरोखर ही जाणीव सदैव राहते त्याला किती किंमत असणार वाद घालायची, त्याला किती किंमत असणार समोरच्याला चुकीचं ठरवायची, त्याला किती किंमत असणार स्वतःचा इगो, स्वतःचा अहंभाव दुसऱ्याच्या अहंभावावर गाजवायची. शून्य. कारण का त्यांनी मिथ्याला धक्का मारून टाकलेला आहे. म्हणून या जगात त्याला कोणालाही धक्का मारायची गरज वाटतच नाही. हरिओम तत्सत.